विश्वाचा जनिता मनी येशू देशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावी गेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त ते चांगले ऐसा भक्त संकेत लागे तसे लावी प्रेम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन रंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसर चरण संताची दुसर चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे बाबाजी सद्गुरुदास तुका हे दुसरा चरण संताची दुसरा चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा करुणा करा दयाळ करुणा करा करुणा करा करुणा करुणा भीष्मा मन भीष्मा करुणा करा करुणा रे ना करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चराचरी चरा मूलाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्ते क्षीणाग्रमूलमध्याय नमा पूर्णावे संभवी आतारधिया फुले चोपाळुन्या भले वरी पैसव पाऊले श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता विश्वाचा जनिता मणी येशू देशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तशी लावी प्रीत प्रस्तुत पडीत अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबांचा 4 चरणाचा गवळणी पर अभंग आहे. या अभंगामध्ये म्हणतात अखिल ब्रह्मांड चालक मालक असणारा विश्वाचा जनिता मनी येशू देशी माता
तो आई म्हणतो. याला कारण काय? आईसा भक्ताचा अंकित लागे तशी लावे प्रीत. जसं आपण प्रेम करावं तसा परमात्मा आपल्या प्रेम करतो. भगवान म्हणतात ए यथामाम प्रपदन्ते स्तंस तथैव भजाम्यहम. विठाला 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय विठाला 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 अभंगावस्तव त्या बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात प्रेम असा. श्री क्षेत्र मच्छिंद्रगडावर गेली 25 वर्ष बरोबर ना भगवान दत्तात्रेयांची प्राप्ती झाली आहे. आणि आतापासून इथपर्यंत प्रतिवर्षी हा कार्यक्रम वाढत चालला. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता. याला कारण एक आहे गुरुवरी स्वामी निगमान महाराज मच्छिंद्रगडकर यांचा आशीर्वाद आहे. श्री गुरु सारी कास्ता पाठीरा काही इतरांचा लेखा कोण करी. जयाची काम धेनु माई तस्या प्राप्य काय आहे. म्हणून महाराजांची कृपा त्यांची कृपा आहे. आणि प्रतिवर्षी असे आपला एक नियम आहे. इथला कार्यक्रम पार पडला रे पडला की जी येणारा गुरुवार असतो त्या गुरुवारला आपण कुठे जात असतो गाणगापूरला जात असतो. याही वर्षी गाणगापुराचं निवेदन आहे लक्षात. त्या निमित्ताने मोठा आनंद मिळतो. वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. गुरुदेवांना अभिवादन. आणि वक्ता तो वक्तानं श्रुत्याविनं तुम्हा श्रुत्यांना अभिवादन करतो. कारण तुम्ही एकच नाही दोघंच नाही नारायणगड गैनाथगड भगवानगड मच्छिंद्रगड यांच्या 2-2, 3-3 पिढ्या तुम्ही वाटवल्या. तुम्हाला काय सांगायचं वेगळं. तुम्ही बहुत श्रुत आहात लक्षात घ्या. फक्त आम्ही आता कंबर बांधलं म्हणून सांगायचे. आमचे फक्त प्रमाण पाठेत आणि पाटलीचे गाथे पाठेत. हा लक्षामध्ये कुठं चुकलं त्याला कधी ध्यास झालंय थोडंसं की फक्त बोलता येत नसते. बहुत श्रोत आहात म्हणून तुम्हाला श्रोत्यांना अभिवादन करतो. गुरुदेवांना अभिवादन करतो आणि अभंगाला वळतो. आज अभंग ह्याचं कारण आहे एक मातृशक्तीची आगाध शक्ती आहे. रात्रीच महाराजांनी सांगितलं. शास्त्रीजी महाराजजी आलेत. संस्था मठवाचे महाराज आलेत आणि टाळगोबर आहेत. कारण गात ऐकाता समानाची घडी. जर वक्ता आहे श्रोता कसा श्रोता असेल तर वक्ता सापेक्षित. म्हणून ऐकणार असले तर चांगलं महत्व आहे. टाळकरी असेल तर कीर्तनाला महत्व आहे. म्हणून कोण कमी कोण जास्त असा काही भाग नसतो. समानाची घडी. टाळगी उभा राहिली आम्हाला का म्हणता येतं का म्हणता नका घ्या ना उभा राहा. बसणाऱ्यापेक्षा ही सेवा मोठी आहे. आणि घरात घावी दाराची सुई ते तर शिव हा दरवंटा. तनु म्हणू जीवी चरणाशी लागावी अगरबत्ता करावी दास्य सकळ. मग आफिस यापिली सांगितले पुसली जेने अंतकरम बुद्धीले संकल्पाने. ते संस्कार झाले मग भिद्य ते हृदय ग्रंथी सिद्धेन ते सर्व संशय. हा आपल्याला तसं काय संशय येतो. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. मला असं म्हणले का ते असं म्हणलं त्यांना काम नाही काही म्हणायला. आपलं मन म्हणतं आपलं मन. म्हणून निश्वास आणि अंतकर्म प्रांजळ झालं रे झालं येऊन गोपाळ राही तिथे. आणि ते प्रत्यक्ष अभंगामध्ये आहे. यशोदा मैया सारखं परमात्म्याचं चिंतन सारखं परमचिंतन करायचं बरं का.
आणि चिंतन केलं चिंतिल्या रोकडे मनोरथ. परमात्मा काय करतो? इच्छा सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून फक्त शिवाभाव ठेवा. महाराज मी म्हणायचे मागू का मागू का? लोक म्हणजे मागा 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 मागा. त्यांना माहिती मागतच नाही, तू मागा मागा म्हणायची लक्षामध्ये. आणि काय नाही बुवा, मला म्हणजे सेवा ठेवा, वारीला येत राहा, सेवा करा, आणि जो सेवा करील त्याला मेवा मिळेल, असं वाक्य असायचं. कारण काही न मागे कोण असेल तोच आवडे देवासी. म्हणून मैयाने सुद्धा काही मागितले नाही बरं का. मैयाने काही मागितले, फक्त काय म्हण, तुम्ही फक्त मला आई म्हणलं की माझं काम झालं. म्हणून परमात्मा जगाचा चालक मालक तिच्या उदरी जन्म घेतला आणि सारखाच आईला म्हणायचं, आई मला चाल 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 गे चाल, चाल 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 गे चाल, येसो दे मला जेवू घाल, येसो दे मला जेवू घाल, येसो दे मला जेवू घाल. यशोदे मला जेवू घाल, यशोदे मला जेवू घाल, यशोदे मला जेवू घाल. पोळी लाटी सदगवासी, पोळी लाटी आई मला पुरणपोळी करू दे गे मोठी, माझी अडवित गुळासाठी, माझी अडवित गुळासाठी. चाल 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 गे चाल, चाल 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 गे चाल, जगाचा भरण पोषण करणारा तू आई घराकडे चाल आणि मला जेवू घाल. बर का. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. आणि खाणाऱ्यापेक्षा घालणारा कितीपती मोठा असतो. जगाला तो पोषवतोय आणि त्याला ही पोषवते, ही काय करते, हात भरवते, घास भरवते. म्हणजे आईच्या हातचं खाणं म्हणजे काय असतं, एक अमृत असतं, अमृत निरागस प्रेम असतो असतं. एक म्हणे, शेजारणीचा भात आणि आईचा हात. हात म्हणजे खाणं नाही, पण जी तृप्ती त्या भातामध्ये खाऊन नुसती हातामध्ये तृप्ती आहे. म्हणून जगातामध्ये आई गेली, जग शून्य संपलं. ती तेवढीच आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. प्रत्येक प्रेम करतो, प्रत्येक प्रेम करतो, लोभाशिवाय नाही. कोणी असू द्या, शेजारच्या पोरावर प्रेम करतो ना, आपल्या पोराला घेऊन जातो पण प्रेम करतो. पण परमात्मा आईचं तसं नाही, आईचं तसं नाही. तिला ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती. करीना भावीन प्रीती, करीना भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची, ऐशी कळवळ्याची, ऐशी कळवळ्याची जाती. महाराज म्हणतात, आईशी कळवळ्याची जाती, अनेक जाती.
पण सगळ्या जाती म्हणजे निष्काम जात म्हणजे आई. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. लाभाची काहीच इच्छा नाही. मला सोनं घ्यावा, मला कपडे घ्यावा, मला आई म्हणावा, आई म्हणा, असा काही भाव नसतो. कारण जर मुलात पिढा झाली बरे का तर आईला दुःख होत. जिचे पिढे बाळ प्राण तेचा व्याकुळ. पण मनुष्य काय करतो, मोठा झाला की आईला विचार येत नाही. कोणाला विचारतो आप्पा? आई सुटते तिथं कोण येते? हा असं हसून जी राहायला लागली. ते म्हणते ना आम्हाला विचारलं, बापाला विचारलं, ते पारानं भेटले होते. ते म्हणते जे पारण त्यालाच विचारलं, इकडे पारला विचारून नसते ते आजच आले बुवा आणि चोरलाच विचारलं. आम्ही 8 दिवस पारायणला. महाराज आईला विचारत नाही. पण महाराज माऊली म्हणतात सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पित्रे त्याले लोण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काय केलं माता म्हातारीने, काय केलं म्हातारा म्हातारीने, तर काय दिलं तर काय सांगायचं होय. अरे तुम्हाला लहानाचं मोठे केले. एक म्हण आहे ते का त्यातलं नाही बरं का, शास्त्रीजी म्हणते बुवा आम्ही तुला पुस्तकं पाहिली, ग्रंथ पाहिले, त्यात काय सापड नाही हो. महाराजा कुंकड सापड का ना, जे पुस्तकातलं सगळं मस्तकातलंय. आणि लक्षामध्ये माय माऊली आणि दुनिया दावली अर्थ त्याला असतो. आई आई म्हणून तिची किंमत केव्हाच करता येत नाही. पित्याने तैसा वंदा कुमर जयच्या अंतर देवशी. मुलगा माळकरी आहे, पारमार्थिक आहे, तर बाप जर त्या पाय पाडत तरी चालेल. पण आईने पाय पाडेल. आई मोठी आहे, तिने आशीर्वाद द्यायचा असतो. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्माना परामन अदूर शंकराचार्य त्यांनी सुद्धा महाराज आई करता संन्याशी असून सुद्धा आईला लागले दाग दिला आईला सांभाळू म्हणून. संन्याशाने आईला सांभाळणं गौण नाही, अवधी गौरवाची आई सांभाळलीच पाहिजे. आणि संन्यासी सांभाळतो आणि थोडा करता झाला की सरपंच झाला, पदाधिकारी झाला, लोक मानायला लागले की म्हातारा म्हातारी सुटली. कोण आली? आमच्या गावाकडची आली म्हणतो. या अशी 5च मिळले पाहिजे. अरे म्हणा माझी आई आहे, माझा बाप आहे, असून ती खेडवळ असू दे ना, पण तुझं प्रेम खेडवळ नाही. आणि हे कसं आहे म्हातारपणी हे चांगलं राहते नाही, हे त्याच्यापेक्षा बेहतर होते. म्हणून आई वडिलाला केव्हाच गौण समजायचं नाही. तुम्ही आज सांभाळ, आई वडिला गौण सांभाळ की तुमची येणारी खानदान सुद्धा तसंच सांभाळतो, त्याच्या पुढे सांभाळणार तुम्हाला. हेच वेदांत आपलं गवई बा महादेव बाबा काय कुंडलकर बाबा ऐकू येतं पण हा थोडं थोडं येत बरोबर लक्षामध्ये. म्हणून आई वडिलाला केव्हाच कमी समजायचं नाही. म्हणून परमात्मा सारखं आईला आवाज द्यायचा, आई मला जीव घाल, आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तू 9 लाख. आणि धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन. हिंडेरानो रान गाई पाटी, हिंडेरानो रान गाई पाटी, धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन. धावून या मागे यशोदा भोजन. खेळल्यानंतर मुलगा आईला बिलवतो, आई मला भूक लागली. बापाकडे जात नाही बर का, आईकडे जातो. म्हणून जगतामध्ये आई सारखं श्रेष्ठ कुणीच नाही. सारखं आई आईच करायचं, आईच करायचं परमात्मा. मग एवढा जर करतो मा करतो अन्यथा करतो, जर आई आई म्हणतो तर आपण का म्हणू नये. म्हणून असंच बरेच जण विचारले व हे कोण आहे सारखं आई आईच करतो, आई आईच करतो. तर तुकाराम महाराज अभंगाचा प्रथम चरणात कोण आहे?
जनिता विश्वाचा जनिता जयापासून सकळ महिमंडळ झाली. पितामह जगतो माता धाता पितामह तो म्हणे यशोदेशी माता आई म्हणतो आई. महाराज आईसारखी प्रेम आणि आईसारखी शक्ती कशातच नाही. ते हिरकणीचं उदाहरण पाहून घ्या. हिरकणी बरं का तिचं मूळ पाण्यात होतं हिरकणीचं आणि गेली ती कुठं दही दूध ही काय गेली रायगडावर आणि 6 वाढले की कडे कोट झालं सगळं आणि तिला वाटलं आता इकडं नंतर इकडं 6 वाढले आणि मग नंतर तिच्या इकडे मग ती गावाकडे निघाली. पण सगळी कडे कोट लागलेली दरवाजे लागले आणि सांगायला लागले का हो मला जाऊ द्या. म्हणले आता नाही 6 वाढले दरवाजा बंद. म्हणले मागला ओढ नसतो. म्हणले हा आपला उघडतो क्या उघडतो चावी न उघडतो आपला पैसे उघडतो. हो ना पैसे दिले तर उघडतो. म्हणजे कागदच चालत नाही पैशाचा कागद चाललाच वरून बोज ठेवतो बोज. पण महाराज ते एकदम सेवक होते. कोण ते सेवक होते आणि सांगितलं नाही. कारण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचने शिवापती. स्वामीची सेवा आहे सूर्या मावळ्यानंतर नाही. 6 वाढले की बंद. पण तिला कुठे वेळ नव्हतं महाराज. तिने काय केलं दरवाजे सोडले आणि कड्यावर उतरली खाली आणि दिवसा नाही रात्री उतरली. एकच ध्येय माझ्या मुलाचं काय असेल माझं मुलं रडत असेल आकलत असेल. कारण अंगावर शिपडून पेनर भरली होती. तितक्या रातचं ती उतारली आणि घरी गेली. सकाळी त्याला म्हणली ती रात्री बाई आली पहा बरं म्हणली चौकड पाहिलं कुठंच बाई ना कुठली होती सांगितलं मी ह्या गावची म्हणून. तिथं आली तू कशी आली कड्यां खाली उतारली. बस मागलं पुराण सांगत नाही तुम्हाला मी. तीच वस्तू आज सुद्धा तशीच आहे. मागे होती आता पुढे सुद्धा ती राहणार आहे. तिच्या कालामध्ये तिला काय काय अडचण असते ते मी तर सांगायचे असते. पण तरी तिचं काही प्रेम कोणावर असतं आई लेकरावर असतं. पण लेकरू मोठं झालं की त्यांनी फाटा मारला ती थाली नाही बरं का. ते काय पुण्याकडे सांगतो हो ना. पण ही गोष्ट बरोबर नाही. तुम्हाला वेदांत अर्थ नाही. हाच वेदांत आहे. नुसतं तोंड भरून विचार अंत करून विषयाचा थारा ना तोडून धरून त्रिशुद्धी मी. नुसतं विचार आहे तोंडामध्ये फक्त ज्ञानाच्या गोष्टीत पण वागतो कुठू. आणि जो आई वडिलालाच विचार येत नाही त्याला सांगायचा अधिकार नाही. आणि तो सांगू शकत नाही. नुसतं का अलीकडं असंच आहे अलीकडं लोकच ऐकत नाहीत पोरंच ऐकत नाहीत. पोरं ऐकत नाहीत का ह्यो सांगायच्या लायकीचा नाही ह्यो सांगायच्या लायकीचा नाही. मग कसं यथा राजा तथा प्रजा. जशी प्रजा असेल तसा राजा असेल तशी प्रजा असते. गावचा पाटील चांगला तर गाव चांगलं. देशाचा प्रधान चांगला तर देश चांगला. म्हणून जबाबदारीची जबाबदारी. म्हणून घरात सुद्धा घराचा कार्यकर्ता चांगला चालला तर मग अगले चुळमूळ करीत नाही. त्यांना नीट चालू लागत. भाऊ तुम्ही इकडे विचार इकडे मला सोडा मध्ये हो लक्ष नाही महाराज असं होतं ना. आता नालीकडे नांगर संपले पहिले नांगर होते बरोबर आहे. 6-8 बिल नांगर असायचा. पुढच्या बाल्याने नीट चालले
मागले किती चुळमळ करू द्या काय होत नव्हतं आणि पहिल्यांदा तास सोडलं मागला अपमताचा नागर बाहेर निघत म्हणून पुढच्या माणसा महत्वाची गोष्ट पुढच्या माणसा महत्वाची आणि जबाबदारी असते लोक नाव ठेवणारच चांगलं तर नाव ठेवणार यायचे नाही केलं तर ठेवणार यायचे पण आपण मोठ्या घरामध्ये आलो आपल्या मागे जबाबदारी आहे जबाबदारी पाडी रे पाडी त्याला फल असतं ईश्वर साक्षी असतो नीती असते आणि ती फल देत असते विठाल विठाल विश्वासा जनिता म्हणे यशोदेशी माता तिला आई म्हणतो म्हणले काहीतरी का म्हणतो आई अभंगाचं दुसरं चरण ऐसा भक्ताचा अंकित 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 लागे तशी लावी प्रीत भज सेवाया भक्त म्हणजे सेवा करणार सेवक महाराज असं अशी सेवा कशी सेवा माणसं पाहिल्यानंतरच मग रामकृष्ण हरी अशी नाही नकळे दिवस की रात्री अखंड लागली शेज होती चिंतने चिंतने तद्रुपता तो का म्हणे विश्वास म्हणी पाहे पुराणे विचारून कोण भक्त प्रल्हाद आणि जन्म कुणाच्या कुळामध्ये कश्यपूच्या सारखं भजन आणि त्याचं ब्रीद काय होतं नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे बरं पण महाराज त्यांनी भजन सोडलं नाही आणि मग त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं काय कडेलोट केला काय अग्नीमध्ये टाकलं काय त्यालाच टाकलं काय खूप खूप छळ केला पण भजनच करायचं शेवटच्या म्हणजे अरे तू सारखं भजन करतो कुठेही देव तू म्हणला कुठं नाही ओत पोत तोच भरला आहे जळी खाष्टी तपाशानी ओत पोत तोच भरलाय आणि म्हणले खांबामध्ये म्हणले हो खांबावरीला कमारिली दुर्जने स्वामीनारायण प्रगटला हे स्वामीनारायण प्रगटला हे स्वामीनारायण प्रगटला कामावरीला कमारिली दुर्जने होती नारायण प्रगटया होती नारायण प्रगटया होती महाराज म्हणतात लाथ घातली खांबावर स्तंभी नारायणे प्रगटला त्याला कारण मग म्हणलं घाबरले सगळे जायला पुढे जाय ना कोणी म्हणले हे फक्त गिऱ्हाईक आता कारण लक्ष्मीलाच पुढे करावं लागल बरं का पण ती आली मला काय करते माझ्या ताब्यात आणि जेव्हा पाहिलं नाही म्हणजे हा असं नाही पाहिलं ती मागे फिरायला लागली अरे का आणि भक्त प्रल्हाद पुढे गेला काय झालं महाराज नाम प्रल्हाद उच्चारी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला तो घाबरला नाही
उलट परमात्म्याने त्याला कळ उचलून घेतलं. फक्त प्रेम. बर का? म्हणून फक्त आपण जिथं आपण बोलू तिथं परमात्मा येतो. होय भक्ती केला त्याचा पूर्वी धरावी ते इच्छा. फक्त सदिच्छा पाहिजे, सदिच्छा पाहिजे. जगाचा चालक मालक कोण? देवकी असणारी कारागारात होती आणि एकदम परमात्मा झाले. एकदम 8 वर्षे जन्माला आले आणि ती म्हणली देवा तुम्ही 8 वर्ष झालात तर देवकीचा कोण म्हणेल? तिची इच्छा. दुसरी गोष्ट 8 वर्ष काय झाले ते येणारा क्रम 8वा होता. ती 8वी होती आणि 8 पर्यंत त्यांना पुढे कार्य करायचं. बालकृष्ण, लालकृष्ण, श्रीकृष्ण, जयकृष्ण, राधाकृष्ण हे नावाने त्याला पुढे कार्य करायचं होतं. पण तिने इच्छा केली आणि महाराज मोठ्याचा छोटा झाला. आपल्याला छोट्याचं मोठं होता येते पण मोठ्याचं छोटं होता येत नाही. बरेच छोटे व्हायचा प्रयत्न करतात पण वरून वरून पांढरे केस काळे केस. पण आज तू कुठे म्हणलं होते तसं लक्षात. म्हणून त्याला फक्त काय ऐसा भक्ता संगीत लागे तशी लावी प्रीत. प्रीत म्हणजे प्रेम असतं, प्रेम. आणि महाराज थोर प्रेमाचा भूक्याला हाची दुष्काळ तयार. फक्त प्रेम लागतं, त्याला काय लागत ना. काय देवा घरी न मिळे अन्न मागे भाजी पान द्रुपे देशी. या सुखा कारणे देव वेळावला. या सुखा कारणे, या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संताचे सदन. धन्य धन्य संताचे सदन. तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे, या सुखा, या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. महाराज या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि महाराज संत सदनामध्ये काही कामं दिली नाहीत, कोठारे नाहीत, अमृत काही नाही. महाराज इथं काय आहे? धन्य धन्य वैष्णव सदन. तिथे लक्ष्मी सत्यनारायण काय, तिथं भजन आहे, पूजन आहे. खायला काय? कान्या भाकरीचं खाणे आणि राम नाम गाणे. महाराज आनंदाचे धुई आनंद तरंग. बरं का? म्हणून फक्त आनंद आहे. होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. ह्या आनंद विकत भेटत नाही, तो संत संगतीच राहतो. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखी नाही. तिथे व्यापक भाव असतो, व्यापक त्यांचा. म्हणून आनंद आनंद आहे. महाराज म्हणले असं म्हणलं काहीतरी असलं पाहिजे. बरं का? त्यांना काहीतरी स्वार्थ असलं पाहिजे. महाराज म्हणले ते काहीच नाही. अभंगाचं पुढच्या निष्काम निराळा. निष्काम निराळा. निष्काम निराळा. निष्काम निराळा. निष्काम निराळा. निराळा. निष्काम निराळा. पियावी ये नाथा.
म्हणले तुम्ही? निष्काम निराळा. निष्काम म्हणजे काम नाही झालो पायी रिकामा. कामच नाही तो क्रोध कायचा ते कैचे भांडे. काम निष्ठाच नाही, धनाची नाही, मानाची नाही, पदाची नाही. का महाराज जिथं थोडं असतं, संकुचित असतं, त्याला व्यापक होण्याची इच्छा असते. पण परमात्मा संकुचित नाही ना. व्यापेले नारायणी ऐशी गरजती पुराण. व्यापक आहे. ओम पूर्णमिदम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्य परिपूर्णात ओत परमात्मात ओत पोत भरलेला आहे. म्हणून त्याला इच्छाच नाही. कामना इच्छा, कोणती इच्छा नाही, मानाची नाही, धनाची नाही, पदाची नाही. मग काय केलं म्हणलं, गोपी लावीला चाळा. जो मोकळा असतो तो दुसऱ्याला वेळ लावू शकतो, जो एक सोटला असतो तो बांधला सोडू शकतो. मग गोपी लावीला चाळा. काय चाळ लावला बरं? चाळाना वेळ लावलं. वेळ कसे वेळ लावले? कसे वेड लाविले कानोबा गोवळिया. कसे वेड लाविले कानोबा गोवळिया. कानोबा गोवळिया कैसे वेड लाविले कानो गोवळिया. माझा वंश आहे मोठा तू तवयातीही गोवळ्याचा. धावती नाही नाव रूपाचा आवती उसनी. कसे वेळ लावले कानो गोवळिया. कैसे वेड लाविले कानो गोवळिया. महाराज कसे वेळ लावले. वेळ म्हणजे आकर्षण केलं बरं का. त्या परमात्म्याचा असं एक वेणुनाद होता, वेणुनाद. आणि त्या वेणुनादाचा ध्वनी कानावर पडला त्यांचं अंतकरण झालं कसं. तुझ्या मुरलीची ध्वनी अल्पित पडली कानी, वेळ झाले अंतकरणी घरधंदा विसरली बरं का. आणि सगळ्यात गोष्ट विसारामध्ये आनंद आहे. म्हणून तुकोराला म्हण लागलं, देवाचा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तरीच हा जीव सुख पावी माझा बर्वे केशवराजा कोळवाले. आनंद देहाचा विसर केला आनंद संचार. म्हणून बरेच लोक तिकडे पुण्याकडे आपल्याकडे नाही, संध्याकाळच्याला विसर पडा म्हणून गार चहा पितात. चांगले माणसं असं का नाही, थोडस डोक्यात गणगण असतं. आता गणगणला काय असतं, त्याची टोपी त्याला, त्याची त्याला, सगळ्या आपल्यालाच. मग काही झोपी होय. पत्रकार होतं म्हणा, घाबरू नका तुम्हाला. असं काय एवढं काय तुम्हाला थोडं पत्र द्या म्हणतो, सांगतो तुम्हाला. असं का अशी वृत्ती असावी. अंग टाकलं की झोप. तिरपतार पण नाहीच ना काही. तर माहीत झालं का, मला वाटलं गावाचंच काय नाही, मला वाटलं गावाचंच काय नाही. महाराज एवढं वेळ लागलं मन हे गोविंदी देह काम करी. सारखं चिंतन. काही गवळणी तर महाराज दही धुवून गेल्या बाजाराला. काय म्हणतात, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. परी धुळीवर धुळी गवळणी साते निघाला. धुळीवर धुळी गवळणी साते निघाला. गवळणी गोरत म्हणून विचारला धुळीवर.
गवळणीने दही तूप लोणी घेतलं बरं का, आणि दुडीवरी दुडी गवळणी 7 ती निघाली म्हणजे बाजार निघाली. गवळण गोरस म्हणून विसरली. म्हणती काय, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे, तव तव हसती मथुरेच्या गे. त्या हसायला लागल्या. का म्हटलं बरं त्या? म्हणजे काय येड्या त्या. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालवाया पाय, तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाई चुकू नको. हात पाय चलतो तोपर्यंत, माता माऊली कामरला पिशी तोपर्यंत. जगदा सोनाकडे गेली, महाराजा पायापडी इकडे पाहती तिकडे पोराकडे पाहती सोनाकडे पाहती, तेच पायापडी द्याना द्याना. अरे मावशी होतं तवा देऊन टाकायचं सगळं. होय ना. आणि आहे तवा नुसतं मला प्रपंच करायचं प्रपंच करायचं. कशाला प्रपंच? तुझ्या सासूने केला, त्या सासूने केला, काही संग घेऊन गेली नाही. मग तू नेणार आहेस आणि मी नेणार आहे. महाराजांनी काय नेलं, मी काय नेणार आहे का नेणार आहे? आम्हाला निश्चित माहीत दे आधी काय खरा दे संबंधी पसारा. बोजगावने चोरा रक्षणाशी भासताशी हे आम्हालाच कळतं. मग कळतं मग एवढं कमी इकडे गारदाड बोजून इकडे भेताड बांधून तिकडे भेताड बांधून निपाळापळी काय. महाराज इथं वडे जे जे करते त्या नामधर्मजी सामान्य सगळं गुरुदेवांनी केलं. ब्रह्मसत्य जगत मिथ्या मन ब्रह्म कोण शंकराचार्य त्यांनी सुद्धा 4 मठ केले. कशा करता? धर्माच्या संस्थापने करता. कशा करता निघल्या? पाटला करता निघल्या. तीर्थयात्रा जोपर्यंत पैसा तोपर्यंत फिरायचं. अजून चांगले तुम्ही काही काही माणसं हिमालय नेतात ना, अशी डोली करते. बरोबर आहे, तसं डोली बनण्याची गरज आहे तुम्हाला. गाडीचा प्रवास आहे आणि जवळचं तेवढं काय करायचं, खर्चून टाकायचं. हो, दान धर्म करायचं, वाटवर सुलाग पाडलेलं. महाराज हे संग करा हरिभक्ती, परवडलं कामा सोडील यमापासून या. संग काय येणार नाही महाराज. तो का म्हणजे संपादा एवढी सांगा ते केवढी गेल्या काय येणार संग. फक्त आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं असतं, त्याचा लोभ धरायचा. पद्मपत्र विवांबाचा सत्यवादी करती संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे नेव किंचित करो मिती. मी काही करत नाही, करतो मग घ्यायचं नाही, फडसत घ्यायचं नाही. मचिरनाथ गुरु महाराज मी तेच ठेवलं. दुसऱ्या ओझं घातलं रे, घातलेल्या भार त्यांचा भार घालायचा त्यांच्यावर आणि मोकळं राहायचं. मी सगळा माझा भार गुरुदेव. त्या दिवशी म्हणलं बाबा तुम्ही म्हणजे पंढरपूरचं काम करायचं, आता कामाला लागलो, माझा अपमान करू नका. माझा अपमान तुमचा अपमान आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 अवघ्या विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणाच्या नावा कोणाच्या नंदा, वृत्ती वेधली परमानंदावो नंदावो नंदा. पावा घोगडी घेऊन पाय, पावा घोगडी घेऊन पाय, पावा घोगडी घेऊन पाय. काय प्रमाण दिलं तुम्ही? अवघ्या विसरल्या अशा अवघ्या विसरल्या कामधंदा. महाराज काम मध्ये बरं का, काम काय करीत नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम ले काम काम चालूच आहेत महाराज. पण काम करत असतानाच परमार्थ करून घ्या. आता कानी थोडासा समुद्र शांत झाला मग आंघोळ करू, ती शांत होत असतोय नाही. आणि बरेच लोक म्हणतात आमचं जरा थोडं धोरणात लागलं ना मग महाराज परमार्थ धोरणात लागू द्या. अजून कुणाचं धोरण लागलं नाही. होय ना. मन ते धोरणाचं ते धोरण होतं बे धोरण हो. कारण हा तो लेण्यात तेरा घ्यास क्या जीवन की प्रक्रिया म्हणून झोडो झोडोनी व्हायला आणि जे भक्तेचे वाटे लाग जया पाऊस आव निधाम माझे म्हणून परमार्थ जलद करायचा. तिसरं चरण काय? तिसरं चरण निष्काम निराळा गोपी लावीला चाळा. असं वेळ लावलं बर का. आणि कोणती गोष्ट वेळ लावली असते तुका वेळा विचार करी बडबड फार
पूर्ण असं वाहून घेतलं तरच परमार्थ असं वजनात होत नसतो, वजन होत असतो. लोक येडे म्हणजे आपण येडे नाहीत आणि लोक शहाणे म्हणजे आपण शहाणे नाहीत. तो शहाणा मान आपण गुण ठेवे हेच देवाचे दशाधार आहे समाधान. लोक काय असं वजन टाकायचं, वजन पडत नसतं. कायचं वजन घेऊ म्हटले आता द्या सोडून. वजन विषयच नसतो, फक्त आपली सेवा करा आणि एक दिवस आपल्याला जायचंय. फक्त कधी जायचं एवढं माहित नाही आपल्याला, पण आपण एक दिवस जाणार आहेत. कारण काळे काळे अवघे सरे आणि गोरे मागतात ना काय तसं नाही. म्हणजे अवघाचे आकार घराशीला काळे. आपण जाणार आहोत म्हणून परमार्थ आपण काय करायचा. म्हणून सात तस्मिन प्रेम रूपा हा. त्या गवळणीतनं गवळणी कसं प्रेम केलं तसं परमात्मा आपलं प्रेम असलं पाहिजे. प्रपंच काहीच करीत नाही. ज्यांकडे 700 बायका होत्या काही अडचण, तू कोणाला 2 बायका होत्या काही अडचण, काही अडचण नाही. तो राजा होता, तो कमरेचे करता जण एक अग्नीमध्ये जळे एवढं त्यांचं काय अधिकार. म्हणून परमार्थाच्या अडचणी सांगायच्याच नसतात आणि त्यांना येतात. तुम्ही लावून घेतल्या बांधलो महाराज काय केलं, गुतलो महाराज लेच अडकलो महाराज. गुतला नाहीस ना अडकला नाहीस, तुला झाले कुंभाराच्या गाडवा म्हणे. त्रास केलं की झालं कार्यक्रम. हो ना. ही थाले नाही, हे पुण्याकडे सांगायला लागलं तुम्हाला. ती म्हणते महाराज आमले पुढचा सांगायला लागला हो. पण सांगतो तुम्हाला असं विठाला विठाला आणि ते वेळ लागण्याकरता, छंद लागण्याकरता, आलम करण्याकरता त्याला नाव रूप लागतं. म्हणून ते परमात्मा काय झालं अभंगाचं शेवट. कामले आले तू 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 कामले आले तुका म्हणे आले
महाराज म्हणतात तुका म्हणे आले रूपा अव्यक्त ते चांगले. कारण देवाला आणावं लागत. संत येत असता आणि जीव काय जीवाला यावंच लागतं. आणि संत आपण होऊन येत असतात आणि देवाला आणावं लागत. इथं काय झाले देव होऊन आला. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त ते चांगले. ते अव्यक्त आहे, व्यक्त करता येत नाही, शब्दातीत आहे. शब्दात सांगितलं असतं तो वाचे वाचे भाव ठरलं ज ठरलं असतं. शब्द गुणकम आकाश म्हणून परमात्मा शब्दात तेच आहे म्हणून वेद जाणून गेला. पुढे बोनवला पुसू नका बा वेदाशी काही कळलेच नाही. श्रुती नीती नीती तू गोविंदुरी. असा नाही कार्याध्यास एके नैतिनी दुसऱ्या नैतिनी कारण उडला आणि तिसरं म्हणलं असतं तर ब्रह्म उडला असतं. म्हणून द्वंद्वच नाही इति नीती म्हणलं. आणि जेव्हा परमात्मा सांगायचं सांगता वेळेस 3 वेळेस म्हणले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का घादाविला जगदाकार. म्हणून रूपाले कारण आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. पहिला कसा आहे नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराची प्रवाद वस्तूशी नाही. बरं का त्याला रंग नाही रूप नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निरगुण तुझी रघुराया. निराकार निरगुण तुझी रघुराया. रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. महाराज म्हणतात रंग नाही. हिळा निळा पिवळा काळा जांभळा काय असेल तो सप्तरंग आहेत ना. जर रंगात डोळे जातो पण त्या रंग नसल्यामुळे डोळ्याचा विषय गेला. परमात्म्याचा सुगंध दुर्गंध असा काय वास येत नाही म्हणून घ्राणेंद्रिय गेलं. खरट आंबट तुरट जिबीला कळतो. तू खरट आंबट तुरट नाही जिबीचा विषय संपला. बर असा त्याचा काय सुश्वास आवाज येत नाही. आवाज आला असता कानच झाला असता त्याचा आवाज येत नाही. आणि असा काय सावळ ना हाताला आला असता म्हणून परमात्मा जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना त्याचा विशेष मन वाचातीत तुझे हे स्वरूप. वाचातीत तुझे हे स्वरूप. वाचातीत तुझे हे स्वरूप. वाचातीत तुझे हे स्वरूप. वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप. 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 मनोनिया माप भक्ती केली. मनोनिया मनोनिया माप भक्ती केली. मनोनिया माप मनोनिया मनोनिया माप हे मनोनिया माप भक्ती केली. भक्ती दिया मापे मुझे तो आनंद. भक्ती दिया मापे मुझे तो आनंद. भक्ती दिया मापे भक्ती दिया मापे भक्ती दिया मापे. महाराज म्हणतात मनोवाचा ते तुझे स्वरूप मनाच्या वाचाच्या पलीकडते आहे. पण महाराज ते असणार ते होऊन आलंय कुठं आलंय एकदा ठोबर भजन कारण मग सांगू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. 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 परमात्मा आले बर का. गोकुळात आले का मथुरेत आले इतका वाद घालायला वेळ नाही आता. परमात्मा
प्रथम कुठे जन्माला आले? मथुरे जन्माला आले. आणि आल्यानंतर त्या मुलाला पाहिलं. कारण प्रमाण पाठी म्हणून गेलो मी, जिचे पिढे बाळ प्राण तेचा व्याकुळ. तिच्या लक्षामध्ये आलं, 6 मारले, 7वा लंपास झाला आणि 8वा आल्याचा काळ काय करतो ना काय नाही. मालकाला म्हणते काय लपवा जगजेठी जनी कंसाची कळ माझ्या बाळकाशी मारील असं ती म्हणायला लागली. आणि म्हणत असताना लगेच परमात्मा महाराज तो लक्षात आलं, आई घाबरू नको बर का, मला काय करा, इथं ठेवू नका, मला तिकडं न्या. नंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला. नंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला. परमात्मा म्हणायला लागले, मला ठेवू नका, नंदाच्या घराला न्या. आणि त्यांचं म्हणणं ऐकल्याबरोबर मैया काय म्हणते आपले देवकी, बरं का तुला माहित नाही, मनस्वी रक्षे पाळ ते म्या मोही लेसक. तिच्या मनातलं सांगून टाकलं. तुला वाटतं कसं तिकडे न्यायचं? रक्षे पाळे ते म्या मोही लेसकळ. आता अडचणी का उचेला कमळापती पायीचे बंध न गळती. घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर यमुना पाणी आले, दुथड्या वाहत आहे. आणि त्यांना वाटलं वसुदेवाला जरी पाणी आलं पण जाणं गरजेचंच आहे. जर याला कळलं की माझ्या मुलाला मारीन आणि माझा वंश जगला पाहिजे. महाराज एवढ्या खटापटीत ना, खटाटोप कशाला म्हणते? खटाटोप कशाला म्हणते? कारागीर कशाला म्हणते खटापटी? ठोक ठोक नाही, खटापटी. आपल्या मुला करता वंशा करताच खटपटी सगळे या लक्षात. ते निश्चय केला काही हालत आपल्या पलीकडे न्यायचं म्हणून पाण्यात शिरला. पाण्यामध्ये एकदम छातीला नाकात डोळ्यात पाणी गेलं आणि गाठकळ्या खाल्ल्या. पण देवाला वाटलं आपण म्हाताऱ्याचं लय जर सत्व पाहिलं तर म्हाताऱ्याचं नमुन्यावारी. म्हणून परमात्म्याने काय केलं महाराज, एकदम अंगठा लावला आणि अशी दोभांग झाली. गेले पलीकडे आणि पलीकडे गेल्यानंतर महाराज तिथं माझ्या जन्माळतीस तिथं ठेवलं आणि तिला घेऊन आले. घेऊन आल्याबरोबर झालं काय महाराज, तिला जाग आली. कुणाला? मैयाला जाग आली. त्या असणाऱ्या दहीला जाग आली आणि ते लक्षामध्ये आलं मुलगा झाला म्हणून. एवढा आनंद, एवढा आनंद, त्या आनंदाला पारावार नाही. एक जी उठली का नाही पळतच सुटली बाबाला सांगायला. आणि तो बाबा कुठे होते? धाब्यावर. धाब्यावर होते बाबा, धाब्यावर नसतात बरे का. बाबा होते गोशाळेमध्ये बरे का, गोशाळेत होते. आणि जो गोमातेची सेवा करेल त्याचा वंश कधी खंडित होत नसतो बरे का. बरेच लोक गोशा मला सांभाळत नाही, दुसरं सांभाळ वेळ आहे, फक्त हिला सांभाळायला वेळ नाही. आणि हिला खाटकाळाही किती आहेत, कशा करते किती खाटकाळा? हसले का म्हणून सांगा बरं, कमी किती कमी किती सांगा महादे बाबा. हा पोटा करता आणि तेवढे इकल्या भागलं मग. अरे महाराज गाई किती, जिमिनी किती, ते विकून खायचं पिकून खायचं असतं. अलीकडची खानदान सगळी विकूनच खाती. अरे पिकून खा, पिकून कष्ट करा, कष्ट. जरा वाईट बोललो का भाऊ? नाही, जरा पुढचंच बोललो आहे.
फक्त पोरं म्हणलो खानदान म्हणजे आमची आपत्य म्हणायचं, पोरं म्हणायचं, फक्त खानदान म्हणलो काय चूक ते शब्द फक्त लक्षामध्ये इकून नाही खाल्लं पाहिजे. अरे महाराजांनी कष्टातून त्यांनी कमवलं, कष्टातून कमवलं, तसंच ठेवलं आपल्यासाठी ठेवलं आणि आपण इकून खातो रोज आपल्या शाप देते. महाराज नेहमी सांगायचे आणि तुम्ही ऐकले मी ऐकले, पांडुरंग नाही ते आपल्या इथं कोण शेंडगे 5 रुपयात चाल घातलं, 5 रुपयात चाल. आणि 5 रुपयांनी 1 महिना कोणता असायचा तात्या त्यात मग पुसून सांगा मला. 13 महिना काय असतो त्याला काय म्हणते 5 कागून लावायचं नुसत्या खाण्यावरी तरी जिमनी तशा ठेवलं. 5 आता भिकारी 5 रुपये घेत नाही लक्षामध्ये. मग त्यांनी चाल घातलं त्या तुला ह्या तुला किती फरक आहे बरोबर आहे. कपड्याचे कपडे अंगावर कपडे उपलब्ध आपल्याकडं, फक्त चैनी खरायचं काहीच नाही. ती मौज त्याला काय कळते कुठं परवडतं नुसते खिशात घालून परवडतंय फक्त. तसं नाही, कष्ट करा आणि घामालाच दाम आणि तोच टिकवतो, फुकाचा टिकत नसतो. आला असं जात असत. कष्ट करा. किती गरीब परिस्थिती म्हणून आपण जर जमीन निघले तर आपल्या पूर्वज आपल्या शाप लागेल. ती आई आहे, गाय आपली आई आहे, मातृभूमी आपली आई आहे आणि तिला विकून खाणं चांगलं नाही. गाईला खाटकाला विकणं चांगलं नाहीच. ती शाप देणार आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला ते फेडावं लागणार. म्हणून गाय कधी विकली नाही पाहिजे. हा एखाद्या गरीबाला द्या आणि सांभाळ, विकू नको बरं का. विकशील तर पाप तुला. शपथ पाहून सांगायचं, काही शपथ घेतो की मी विकणार नाही तर देऊन टाका त्याला. आणि जर विकली त्याला ते फेडावं लागलं. शपथ घेऊन त्याच्याकडे सांगायचं तर तुला देतो, नाही तर मी सांभाळतो तर गेला केलं की दिलीच बामणाला. तसं झालं नाही पाहिजे. म्हणून गाय सांभाळा आणि गाय सांभाळली तर महाराजांचा आशीर्वाद लागेल. ती आई आहे जननी आहे. आणि मग म्हणून विश्वाचा झेंडा पदा बोललो ना, आईवर आलो सगळ्या गोष्टी आलो. भगवान जन्माला आले ना आईमुळे आले ना, आईमुळे आले. काय थरी अवतार विश्वतारा आत्रीच्या अनुसाया गुरुदर याचा असा अर्थ महाराज. आ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3, सतगुण रजगुण तमगुण. याच्या पलीकडे जाणारे कोण आत्री ऋषी. सत्वा संजय ते ज्ञान, एकदम ज्ञानाचा विघ्रय म्हणून शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी. मातृपूर्ण सुशीलता आणि अनुसया म्हणजे ईर्ष्या नाही, मच्छर नाही, द्वेष नाही, म्हणून तिच्या पोटी जन्माला आला. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. कौशल्याच्या पोटीच राम का आले तर ते चित्त तेज निर्मळ होत, शुद्ध होत, नामचिंतनाने होत. म्हणून कोणाचा मच्छर नको, कोणाचा द्वेष नको आणि गोमातेची सेवा करा. खाटकाला गाई देऊ नका. आता एक दर्जा दिला सरकारने. काय दिलाय? कोणता दर्जा दिलाय पाटील सांगा बरं. तुम्ही नव्हता? सरकारने दिला एक दर्जा राजमाता. कोण म्हणलं? बोला माहित नाही, पाटला माहित नाही. काय राजमाता दिला. ती आई सर्वांची आई, प्रत्येकाने ती राखण केली पाहिजे. आईन ती आपली. जशी देशाकरता सीमे हजारो खर्च होतो, सीमे सरकार खर्च करते लढतात, तसं आपण सुद्धा आपल्या एखादी गाय नाही त्याला गाय देऊ नको. 10 रुपये धर, वैरण धर आणि तिला खाऊ घाल. लक्षामध्ये एखाद्या गोशाळेतून घाला, काही कडवा त्याला निघून द्या, पण सांभाळ गड्या, पण विकू नका. आणि जर तुम्ही त्या गोमाचा आशीर्वाद घेतला, तुमच्या येणाऱ्या पिढीला संततीला एक आदर लागेल, समाधान लागेल. म्हणून गाईचा आणि आईचा आशीर्वाद घ्या. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ती गेली आणि बाबा तुम्हाला मुलगा झालाय. महाराज एवढं दुःख होतं नंदबाबाला. पुत्र निसब राज्य सर्व दुःखाय कल्पते. वाक्य कोणाचं? जानकाचं. आणि बस
तो त्यांना मुलगा नव्हता. मुलगा झाला म्हणलं एवढा माथेरा आनंद, एवढा माथेरा आनंद. माथेरा पहिला गेला कोणाकडे गेला? ब्राह्मणाकडे गेला. आणि ब्राह्मणाकडे जाऊस तर माघारी होस तर झालं काय त्या घरी? दाटी झाली. एक धावे एकी पुढे एक वाटी चुंगावळे गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला वाणी घेवणी आता नंदा घरी राहिला नाटी गवळ म्हणती गवळणीला. वाणी घेवणी आता नंदा घरी राहिला नाटी गवळ म्हणती गवळणीला. झाला यशोदेवा, पुत्र झाला यशोदेवा, पुत्र झाला यशोदेवा, यशोदेवा. महाराज गवळ म्हणती गवळना पुत्र झाला यशोदेला. आणि महाराज माता माऊल्याचं वर्तमानपत्र छापायची गरज नाही. नको मला सांगू बस 5-50 5-50 म्हणले की 600-500 झाली गावात बातमी. महाराज एक दाटी झाली हो. आणि हे आले कुणाला घेऊन? ब्राह्मण घेऊन. सरका 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 म्हणले. राजे महाराजे आले. पोट जबाबदार सांगायला लागले. ननंद हो नका नका त्यांना पाहू द्या. कारण सगळ्यांनी निर्जला एकादशी केली आणि सर्वांच्या पुण्याने मला झाला. राखवी भोवताची अंतरे भाग्यती तदनंतरे तो आनंद शांत झाला. लक्षामध्ये इकडं शांत आनंद, तिकडं शिमगा, पण तिकडे आपल्या वेळ आता घरी पुढे गेलो महाराज. बस तो आनंद संपला. नंद भयो आनंद भयो जय कृष्णा लाल की तो आनंद झाला. आणि मग तिकडे मिटिंग झाली. मिटिंगून पुतना आली. तिला मारलं. काग बग रिठ मारली. बाळपणी आवगी देते खाणी बुडवली. सर्व संपवले. परमात्मा थोडा मोठा झाला आणि रांगायला लागला. एक म्हणती साजनी तुम्ही आता लपवा गेलो. एक म्हणती साजनी तुम्ही आता लपवा गेलो. कोणी कडोनी सगळे येईल चक्र पाणी हात खांदोनी तुम्ही आता लपवा गेलो. घुम घुम करी तेरे घुम घुम करी तेरे घुमती आनंदला गवळणी गवळणी चंद चंद डोलती. आनंदला गवळणी गवळणी चंद चंद डोलती. आनंदला गवळणी गवळणी चंद चंद डोलती. चंद चंद डोलती. चंद चंद डोलती. महाराज आता चोऱ्या करीत असल्या आणि घरात चोरी होणार चोरी होता असल्या डोळतो कोणी माणूस? डोळतो कोणी? दराडा पाळणारे आपल्या घरावर देवलं का म्हणतो वा वा येऊ द्या लय आनंद वाटतो लय आनंद वाटतो. ते छंद छंद देवलं ती ना त्या डेवल्या त्यात का दहीदूत लोणी चोरून खांदा देऊ. आणि डेवलं त्याचा अर्थ काय आहे? प्रेम आहे प्रेम. कारण त्याला पण असा आनंद होता. सावळा दिखला आनंदाचा तेन आनंदाचा पूर आला. आणि आपल्या पाहिल्यावर आठ्या पडता आठ्या काही म्हणता अन्न भेटते याला पाहिल्यावर. तू मला नाही तू हात करून मलाच म्हणला का तुम्हाला नाही. आणि परमात्मा जगाचा चालक मालक आहे. आणि पण नेमकं चोरलं काय देणे? चित्त चोरी नंदाचा नंदने तुका मने गरुड ध्वजाभो साबळे दुपारे चोरटे जाते. साबळे दुपारे चोरटे जात. चोरटे जात. चोरटे जात. महाराज चित्त मिले तो शवकुच मिले. जवळी नाही चित्त काय मांडले शे प्रेत. म्हणजे आपलं मन बुद्धी चित्त अहंकार जे चित्त आहे ना चित्त धारण केलं. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. परमात्मे हरण केल्यामुळे महाराज त्यांचं कामाधंद्यावर लक्षच नसायचं. बरं म्हणून प्रत्येक काही ना काही निमित्त घेऊन कन्याच्या घरी जायच्या आणि भांडणाचं निमित्त
आणि त्याला आपला आनंद लोकांचा. आता काही करणे सांगायचं यशोदे, तो घरी येतो, चर्या करतो, वासरं सोडतो, गाढवं बांधतो, आमच्या कुणाची छाडछीड करतो, असे सांगायला लागले. सांग यशोदे रीत तुझिया नगरीत कैसे ना. सांग यशोदे रीत तुझिया नगरीत कैसे ना. रात्री आमुच्या घरात येतो लहान मुलाची मुलगी तो. गाई वासरे सोडून देतो, ऐसा साधितो दावके. सांग यशोदे रीत तुझिया नगरीत कैसे नावे. सांग यशोदे रीत तुझिया नगरीत कैसे नावे. सांगायला लागला, यशोदे ह्या नगरीत राहावंच कसं. अवघ्या आल मिळून काय सगळ्या मिळून आल्या आणि यशोदा घराने सांगितलं, आयशी ऐकत हा घराने यशोदा नेनी आली पाणी. गण्या तू आता गावात राहायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानातया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानातया. अरे तुम्ही गोपाल रानातया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानातया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानातया. महाराज आता रांगतानी झालं, आता कोजरात रानामध्ये गेलो आणि वातावरण पाहिलं आणि खेळ मांडला. विठी दांडू चेंडू लगुऱ्या नानावर. 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 हे खेळ मांडिये हो, खेळ मांडिये, खेळ मांडिये हो, खेळ मांडिये, खेळ मांडिये. यमुनेच्या तीरी गाई गोपाळ, गाई गोपाळ सौंगडे बना. गाई गोपाळ सौंगडे बना. गाई गोपाळ सौंगडे बना. सवळे सोंगडी वानामध्ये गेले आणि खेळ खेळ. अजून काय खेळ हो? खेळ मांडिला लगोरी. खेळ मांडिला लगोरी. सांडिला लगोरी. खेळ मांडिला लगोरी. खेळताती नाना परी. खेळताती नाना परी. खेळ मांडिला लगोरी. खेळ मांडिला लगोरी.
हे सर्व भांडवल महाराज बरं काय. आणि महाराज पिंगेचं प्रमाण पिंगात असला पिंगी तशी म्हणायची म्हणायची. महाराज हे सर्व गुरुदेवाचं भांडवल आहे. गायक वादक हे आमचे फक्त आयत्या पिठ्यावर एवढ्याचं काम आहे. आणि ती सुद्धा बुद्धी त्यांनीच द्यावं. मजर दे सद्गुरु जेने त्याला संसार पुरू म्हणून विशेष अत्याधुनिक विवेकावर हे ज्ञान गुरुदेवांचंही त्यांना अभिवादन करतो. आणि लक्षामध्ये आता विराम देतो कारण लय खेळल्या सगळा खेळखंडोबा होईल. आता 2ला 5 मिनिटं कमी. एकदा 1 असं आहे का. मला वाटलं चुकलं का माझं गणित. म्हणून आता ज्ञानश्री भजन घेऊ आणि राळे संगी कर. आणि दुसरं कोणी आता खामगवाडीकर यांची चाल होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. काय झालं म्हणते महाराज काला का तर राहिलाच ना काला करायचं बरं का. खांदी भार फुटी काय खेळायचो तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता परमात्म्याने 3 प्रकारचा काला केला. लय भाताचा काला केला, हरिनामाचा खिचडी काला आणि एक जीवशिवाचा काला. 3 प्रकारचा काला कुठे केला. महाराजांनी गोकुळामध्ये केला. आणि लक्षामध्ये तोच काला ज्ञान कुठे केला. माझा ज्ञान गोपाळाशी लाही वाटे विली तेशी केली कडकट वाकुडी कनेटी देव झाली सेवा. मचिरनाथांच्या गुरुदेवाच्या चरणी समर्पित करतो. शिंकेला वेले तुरी होतो देवारे डोळे कडे मुख पसरवणे देवाचे त्या भागारे डोळे देवारे डोळे कडे मुख पसरवणे कामने आगे तुम्ही वारे डोळे कडे धरला कृष्णा म्हणे अवघा चले महाराज